नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। पॅकेटची आवळा कँडी आपण नेहमीच खातो, पण तीच आवळा कँडी आपण बनवली तर आपल्याला वर्षभर ती साठवून खाता येईल। आवळा हा आपल्या शरीरासाठी, केसाच्या वाढीसाठी, इम्युनिटीसाठी तसेच डायजेशनसाठी किती महत्त्वाचा आहे हे तर तुम्ही सर्वच जाणता। विटॅमिन सी ने भरलेला हा आवळा एक प्रकारची आयुर्वेदिक औषधीच आहे। तर याच आवळ्याची आपण एकदम चटपटीत अशी कँडी बनवून ती वर्षभर स्टोर कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवर हे क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग चटपटीत अशी आवळा कँडी बनवायला सुरुवात करूया। आवळा कँडी बनवण्यासाठी आपल्याला हवेत आवळे। इथे मी 400 ग्रॅम आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हा आवळा कापण्यासाठी अवघड असतो, त्याकरिता आपण हा आवळा स्टीम करून घेणार आहोत। आवळा स्टीम करण्यासाठी इथे मी स्टीमरची चाळणी घेतलेली आहे, त्यावरती आपण हे आवळे ठेवून घेऊया। तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही एका चाळणीवरती आवळे ठेवून ती चाळणी एका पातेल्यावरती ठेवून आवळे वाफेमध्ये उकडून घेऊ शकता। इथे मी सर्व आवळे स्टीमरच्या चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत आणि स्टीमरची चाळणी इकडे मी स्टीमरमध्ये पाणी देखील उकळत ठेवलेलं होतं, त्यामध्ये ही स्टीमरची चाळणी आपण ठेवून घेऊया आणि झाकण लावून एक 7 ते 8 मिनिटे मध्यम आचेवरती हे आवळे आपल्याला उकडून घ्यायचे। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये आपले हे आवळे छानपैकी स्टीम होतात। जवळपास 10 मिनिटांनंतर मी झाकण काढले आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे आपले आवळे स्टीम झालेले आहेत। आवळे आपण काढून घेऊया। या स्टेजवरती आवळे भरपूर प्रमाणात गरम असतात, याकरिता आपण हे आवळे थोडेसे थंड करून घेऊ। आवळे हलकेसे थंड झाल्यावर आपण आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊ। हाताच्या तळव्याच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आवळ्याच्या वरती थोडंसं प्रेस करायचं। हाताने हलकंसं प्रेस केलं असता आवळ्याच्या पाकळ्या सहजगत्या वेगळ्या होतात, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने हलकेसे आवळे वाफून घेतले की या पाकळ्या सहजगत्या निघतात आणि आपल्याला आवळे कापायची मेहनत लागत नाही। याच पद्धतीने आपण सर्व आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊया। इथे मी सर्व आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे आवळे मला जास्तच मोठे वाटत आहे, याचकरिता मी याचे 2 भाग करून घेणार आहे। सर्व आवळ्याचे 2 भाग करून झाले की त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। आता ही आवळा कँडी अगदी चटपटीत व्हावी याकरिता आपण एक मसाला बनविणार आहोत। आवळा कँडीचा मसाला बनवण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे। या पॅनमध्ये आपल्याला 8 ते 9 काळी मिरी, 1 चमचा जिरे, त्याचबरोबर एक अर्धा चमचा ओवा आपल्याला घ्यायचा आहे। सर्व मसाले आपण पॅनमध्ये टाकून घेऊया। सोबतच आपण यामध्ये चवीकरिता 1 चिमूटभर हिंग घालायची आहे आणि हे मसाले आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे। मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, फक्त त्यामधील कच्चापणा दूर करायचा आहे। इथे हे मसाले हलकेसे भाजून झालेले आहेत, तर आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊ। आता इकडे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हलकेसे भाजून घेतलेले मसाले घेऊया। काही सुखे मसाले आपण यामध्ये घालू। सर्वप्रथम एक अर्धा चमचा आल्याची पावडर, 1-2 चमचे काळं मीठ आणि 1 चमचाभर चाट मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे। चाट मसाल्यामुळे आपल्या या आवळा कँडीला खूप चटपटीत अशी चव येते। सोबतच चवीसाठी मी एक अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलंय। मीठ तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण मिक्सरमध्ये याचं बारीक असं पावडर तयार करून घेऊया। इथे आपलं आवळा कँडीसाठीचं अगदी चटपटीत असा मसाला किंवा पावडर बनून तयार आहे। या पावडरने आपल्या आवळा कँडीला अगदी चटपटीत अशी चव येते आणि अगदी बाहेर कशी भेटते चटपटीत आवळा कँडी, तशीच आवळा कँडी बनून तयार होते। आता बनविलेला सर्व मसाला आपल्याला आवळ्यावरती टाकून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेऊया। प्रत्येक आवळ्याला मसाला हा व्यवस्थित लागायला हवा। आवळा मसाल्यामध्ये छान कोट करून झाला की हा आवळा आपण झाकून 1 तासभराकरिता मुरण्यासाठी ठेवूया। 1 तासभरामध्ये इथे हा आपला आवळा आणि मसाला छान एकजीव झालेला आहे
आता आपण एक ताट घेऊया किंवा तुम्ही ट्रे देखील घेऊ शकता। यामध्ये आपण मसाल्यामध्ये कोट केलेला आवळा टाकून घेऊया आणि व्यवस्थित पद्धतीने पसरवून हा आवळा आपल्याला 3 ते 4 दिवसासाठी कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे। आवळा हा ओला असतो आणि त्यामुळे हवेतील धूळ आणि माती त्यावरती लागू शकते। त्याकरिता एखादं पातळ सुती कापड या प्लेटला घट्ट बांधायचं, मग हे आवळे 3 ते 4 दिवसासाठी उन्हामध्ये वाळवत घालायचे। 3 ते 4 दिवसामध्ये आपले इथे हे आवळे अगदी व्यवस्थित असे वाळलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे आपली अगदी परफेक्ट अशी सुंदर चटपटीत आवळा कँडी बनून तयार आहे। व्हिटॅमिन सी ने भरलेली ही आवळा कँडी भरपूर आरोग्यदायी असते। तुम्ही ही आवळा कँडी किंवा सुपारी वर्षभर एका एअरटाईट डब्यामध्ये भरून स्टोर करू शकता। तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा। कशी वाटली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत देखील शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।